सूरजचं लग्न झालेलं आहे आणि मी एक्स्ट्रीमली हॅपी आहे. कारण की सूरज म्हणजे आपला मतलब मला वाटते सीझन 5 नंतर पुरा महाराष्ट्राचा तो एवढा जवळ झालेला आहे आणि सर्व महाराष्ट्राच्या घरात त्याला फॅमिलीसारखेच मानतात. कारण की तो जेव्हा आनंदी असतो किंवा त्याच्या लाईफमध्ये खूप काही चांगलं घडतं तेव्हा मला खूप आनंद होते. आणि ॲज अ जेन्युइन फॅन बिकॉज मी मराठी बिग बॉस तेव्हापासून बघत आहे जेव्हापासून महेश मांजरेकर होस्ट करत होते. विनर झाली होती मेघा, मग शिव ठाकरे विनर झाले आणि लास्ट सीझनमध्ये सूरज झाला होता. आणि सूरजच्या सीझन तर मी एक्स्ट्रीम जवळून बघितलं. पहिल्यांदा जेव्हा मी सूरजला बघितली तेव्हा माझे इम्प्रेशन त्याला बघून थोडं वियर्डचं होतं की हा कसा दिसतो, हा कसा आहे, ह्याला कोण आणलं, हा काय करते वगैरे वगैरे काइंड ऑफ स्टफ. आणि जेव्हा मी हळूहळू त्याला गेली सीझनमध्ये त्याला टास्क करताना बघितली, त्याची माणुसकी बघितली, का मुलगा आहे यार तो. मतलब तेव्हा तो माझ्याच वयाचा असेल किंवा आपल्याकडे सर्व काही असते, आई वडील असतात, कपडे असतात, छान छान वस्तू असतात, मित्रमंडळी असतात, शाळेत जातो आपण, छान छान कपडे घालतो. परंतु सूरजने कधी ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही केला. त्याला आई वडील नाही आहेत, बहिणीचं लग्न झालं आहे, छोट्याशा घरात राहत होता, बाजूला मंदिर होतं, त्या मंदिरची प्रसाद खात होता, भातभाजी नाही भेटलं तर कष्ट करून खायचं. हळूहळू समजलं की टिकटॉक वगैरे, टिकटॉकवर हळूहळू फेमस होत गेला तो मुलगा. आणि फेमस झाल्यानंतरही लोकांनी त्याच्याकडून फसवणूक करून घेतली, त्याच्याकडून पैसे लुबाडले, चिजे केले, हा कर तो कर. मतलब किती तो स्ट्रगल. आणि हळूहळू म्हणता तो बिग बॉस शोमध्ये आला आणि बिग बॉस शोमध्ये त्यांना कोणी कोणी म्हणतात बाय चान्स सिंपत्ती आहे म्हणून महाराष्ट्र लोक तेवढा प्रेम करतात त्याला वगैरे वगैरे चिजे. परंतु मला असं वाटते की त्याच्या अंदर माणुसकी म्हणून खूप आहे. तो कष्टाळू मुलगा आहे. तो कोणत्याही कामाला छोटा नव्हता मानत. एक टास्क होता त्यात बिग बॉसमध्ये आणि खालचे कचरे उचलायचे होते आणि सर्वांनी त्याला मना केलं होतं की आम्ही हा काम नाही करून आम्ही नाही करू. परंतु सूरज द ओनली वन बॉय तो करायला रेडी झाला. आणि तेव्हाच कळलं की ह्या माणसामध्ये, ह्या मुलामध्ये तो भेदभाव नाही आहे की छोट्या कामामुळे लोकांची पहिचान होते. एखादी कामवाली काम करत असेल, भांडे घासत असेल तर कोणाची छोट्या कामामुळे कोणाची पहिचान होत नाही, तर माणुसकीमुळे लोकांची पहिचान व्हावी. आणि हा एक अत्यंत खूप मोठा धडा सूरजने शिकवला आहे. म्हणजे असे कित्येक पॉईंट्स आहेत ते सूरजने शिकवले आहे. ॲज अ टीनेजर मी जेव्हा तिला बघते आणि खूप काही शिकण्यालायक आहे असं मला वाटतं की आई वडील आपल्याला सांगतात पण आपण तेवढा गहिरा इम्पॅक्ट आपल्याला पडत नाही. परंतु एखादी गोष्ट आपण ॲज अ एक्झाम्पल बघतो, बिग बॉस शो मी बघितली तेव्हा समजलं की नाही यार, जे आई वडील म्हणतात ते खरं आहे की माणुसकी जपणे, चांगले वागणे, मोठ्याचा आदर करणे, छोट्याचा मान ठेवणे, मतलब छोट्याला प्रेम करणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण बहुत इग्नोर करतो जे आपले आई वडील सांगतात. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती महत्त्वपूर्ण आहेत ना. आणि मी एक माझ्या वयाच्या खूप खूप मुली असतील महाराष्ट्रामध्ये, खूप मुली असतील. आणि जेव्हा आम्ही टीनेजर असतो तेव्हा आमच्या माइंडमध्ये खूप काही गोष्टी चालू राहतात की अरे फालतू चीज आहे आणि हा चीज आहे. पण त्या एंड ऑफ द पॉईंट की यार ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक माणूस म्हणून तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि ह्याच गोष्टी तुम्हाला माणूस म्हणून चांगला घडवतात. आणि सूरजकडून अत्यंत छान छान गोष्टी मी शिकलेली आहे जेव्हा मी बिग बॉस शोमध्ये होती. आणि बिग बॉसमध्ये भाई सूरज म्हणायचं की माझी गर्लफ्रेंड आहे, माझ्यात तिनं मला धोका दिला नाही, आता मी सिंगल आहो, आता मी लग्नच करणार आहो डायरेक्ट असं वगैरे तो नेहमी म्हणायचा. आणि मी त्याच्या नेहमी वाजरून एपिसोड वगैरे बघायची. आणि सूरजचं अचानक लग्न झालं, अचानक. मतलब हे मला वाटते सूरजची लव्ह मॅरेज आहे, वाटत नाही जेन्युअनली सूरजची लव्ह मॅरेज आहे. मला वाटते त्याचे म्हणत होता ना तो एक गर्लफ्रेंड आहे, धोका दिला आणि ते काही असं वाटते असंच वगैरे म्हणत असेल. कारण की जेव्हा त्याचं लग्न झालं आहे हे त्याच्या मामाची मुलगी आहे आणि मामाच्या मुलीसोबत त्यानं लग्न केलं नाही. आणि हे पहिल्यांपासून जेव्हा तो टिकटॉक बनवायचा आणि लोक त्याला हसायचे, त्याच्या लुकबद्दल हसायचे, तो कसा दिसते, त्याचे दात कसे आहेत आणि तो माकडासारखा दिसते, त्याला साधा वाचता नाही आहे, 4थी वर्ग पास आहे किंवा फेल आहे, हे जेव्हा ते गोष्टी आणि टोमणी आणि एवढं ट्रोलर्स वगैरे येत होते तेव्हा ती मुलगी त्याच्यासोबत होती आणि त्याच्यासोबत व्हिडिओ बनवायची आणि सपोर्ट करायची, त्याला पाठिंबा होता तिचा. आणि हे सर्वात मोठी गोष्ट आहे. जेव्हा सूरज जेव्हा बिग बॉसमध्ये आला होता तेव्हा त्याने म्हटलं होतं की माझी खूप फसवणूक झाली आणि रितेश देशमुख सरांनी स्वतःच्या मॅनेजर त्याला दिला होता की ह्यानंतर तू जिंकला आहेस, ह्यानंतर तुझी कोणतीही फसवणूक होणार नाही, सर्व काम व्यवस्थित होईल. आणि तेव्हा मला नेहमी वाटायचं की यार ह्याला लग्न करायचं आहे आणि ह्याची वाईफ सपोज याच्या फेमसाठी, याच्या पैशासाठी याच्यासोबत लग्न केलं तर ह्याच्या खूप लॉस होईल यार. हा अत्यंत गोड आणि साधारण मुलगा आहे, प्लीज ह्याचा लॉस वगैरे नको हो. अँड जेव्हा मी बघितली की ह्याची वाईफ कोणची आहे, आय जस्ट एक्स्ट्रीमली हॅपी यार. कारण की ह्याची वाईफ खूपच साधी, सिंपल, महाराष्ट्रीयन आणि प्लस पॉईंट त्याच्या मामाचीच मुलगी आहे आणि प्लस पॉईंट त्याची बालमैत्रीण आहे आणि एकमेकाला हे पहिल्यापासूनच ओळखतात. तर ह्याच्यापेक्षा अत्यंत चांगली गोष्ट काय होऊ शकते सूरजच्या लाईफमध्ये की त्याला लाईफ पार्टनर अत्यंत साधी, सोबल अशी, पैशासाठी आणि फेमसाठी नको. मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ घातला होता सूरजच्या लव्ह स्टोरीबद्दल. त्यात मला एक खूप मोठं कॉमेंट आला होता की सूरजकडे फेम आणि पैसा नसता तर त्या मुलीला लग्न केलं असतं का वगैरे वगैरे असा मेसेज आला होता. मला असं वाटते की सूरज हा खूप अत्यंत जेव्हा बिग बॉसमध्ये बघितले अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि मेहनती आणि स्वाभिमानी मुलगा आहे तो. आणि एखादा तो फेम नसता, त्याच्याकडे पैसा नसता तरी सूरजकडे एक खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहे की तो कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. त्याचं लग्न कोणासोबतही झालं असताना, महाराष्ट्राच्या एका मुलीसोबत, गावरान मुलीसोबत, कोणासोबतच मुलीसोबत झालं असताना त्यानं आपल्या वाईफला कधीही भूक मारलं नसतं. कारण की तो खूप कष्टाळू आहे. त्यानं कष्ट केलं असतं, शेतामध्ये काम केलं असतं आणि 2 भाकरी खाण्या एवढा एवढा पैसा जमा केलंच असतं. आणि कष्टाळू आणि प्रामाणिकपणा ज्या व्यक्तीमध्ये आणि ज्या मुलामध्ये असते ना, ते कधी मुलं वाया जातच नाही. त्यांच्याकडे फेम असो, पैसा नसो, काहीच नसो, ते
प्रामाणिकपणे आपले कष्ट करतील, काम करतील आणि घरांच्या पोट भागवतील. महाराष्ट्रामध्ये असे कित्येक पोरं आहेत ज्यांच्याकडे फेम आणि पैसा नसतो, पण ते कष्ट करतात, शेतात जातात, काम करतात आणि आपलं घर सांभाळतात. तर असे खूप एक्झाम्पल आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी मुलगी आहे ती तिच्या मामाची मुलगी आहे आणि ते लहानपणापासून एकमेकाला ओळखतात. आणि मला नाही आवडत पैसा आणि फेममुळे ती मुलगी जज करायला. कारण ते एखादा व्यक्ती आपण जेव्हा बघतो ना, त्याच्यामध्ये ते वाइब्स आणि पॉझिटिव्हिटी दिसते आणि त्या मुलगीमध्ये अत्यंत पॉझिटिव्हिटी आणि खूप साधारण, सिंपल आणि खूप शोभेल अशी मुलगी आहे आणि त्याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह वाइब दिसतात आणि ती अशी मुलगी बिलकुलच नाही आहे. अँड सूरजचं लग्न झालं ह्याच्यासाठी मी खूप खूप आनंदित आहे. कारण की सूरजसारखे शिकण्यासाठी अत्यंत फार गोष्टी आहेत आणि मला खूप आवर्जून त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला आवडेल. कारण हा व्हिडिओ तो बघतच असेल तर सूरज, यू आर द बेस्ट. तू ना आम्हाला एवढ्या काही गोष्टी शिकवल्या आहेस, माणुसकी म्हणून काय आहे आणि तुझं लग्न झालं आहे. आणि भगवानला हेच प्रे करते की पुढे जाऊन तुझं लग्न खूप सक्सेसफुल हो आणि खूप तुझ्या फॅमिली ब्लेस हो आणि खूप तू तरक्की करो.